माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. जनसुरक्षा कायद्याविरोधातील महाविकास आघाडीच्या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहणार अनुपस्थित. मुंबईच्या आंदोलनात विविध कारणांमुळे काँग्रेसचे बडे नेते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. इंडिया आघाडीची मतं फुटली नसून 15 मतं अवैध ठरवली, तर काही मतांबाबत आम्हाला संशय होता, तर आम्ही नाराज नाहीत, आम्ही लढलो. संजय राऊतांचं निवडणुकीच्या तोंडावर विधान. जगदीप धनखड कुठे आहेत याचा शोध घेण्याची जबाबदारी आम्ही नव्या उपराष्ट्रपतींना देणार. खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर मिश्किल टोला. अजित पवारांचा आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकांनाही दादांची दांडी. दादांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग. ठाण्यात आणि नवी मुंबईत गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे. काय होणार हे आम्हाला माहिती आहे. नेपाळ स्टाईल रिव्होल्युशन होणार. सरकारमधील आरोप प्रत्यारोपांच्या मुद्द्यावरून राऊतांची घणाघाती टीका. अग्निवीर सैनिकांकडून रायफल घेऊन संशयित फरार झाल्याप्रकरणी दोघांना क्राईम ब्रांचकडून अटक. पोलिसांकडून कसून तपास सुरू. नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक. पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा. नेपाळ सैन्यदल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन. आणि मोदी हे आपले मित्र, त्यांच्याशी चर्चा आवश्यक. भारतावर जास्त टॅरिफ लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प नरमले, तर ट्रम्पशी भेटण्यास आपणही उत्सुक असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिले सकारात्मक संकेत. युतीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास बाहेर पडणार, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे घेऊ शकतात असंही कळतंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, तर ही राजकीय उलथापालथ मोठी म्हणावी लागेल, कारण मी सातत्याने आता प्रश्न विचारत होतो की महाविकास आघाडी सोबत असेल का, तर त्याचं उत्तर कदाचित या बातमीत आहे. काय माहिती मिळतेय? जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर यांच्या युतीमध्ये जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीच्या इतर पक्षांचं स्थान काय असेल, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल, तर या दोन्ही पक्षांसाठी ही अडचणीची ठरते, विशेषतः काँग्रेससाठी. कारण मनसेचा जो परप्रांतीयांचा मुद्दा आहे हा जसा भाजपला खटकणारा आहे तसाच तो काँग्रेसला देखील खटकणारा आहे. त्यांना तो न परवडणारा आहे राजकीयदृष्ट्या. त्यामुळे मनसेसोबतची युती ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या स्वरूपामध्ये असेल. आणि त्यासाठी प्रसंगी जर का युतीला प्राधान्य द्यायचं असेल तर महाविकास आघाडी राज्यातली आणि त्याचबरोबर देशातली इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक यांना कुठेतरी सोडचिठ्ठी देण्यापासून पर्याय नाही, हे देखील त्यांनी ठरवलेले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राज्यातून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीतून देखील बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र जो आहे तो शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा पक्षाला बळकटी द्यायची असेल तर राज ठाकरेंबरोबर युती जी आहे ती अपरिहार्य आहे. आणि त्यासाठीच जो त्यांची वोट बँक आहे, मराठी वोट बँक आहे, मराठी माणूस आहे, यांना जर एकत्र आणायचं असेल तर राज ठाकरे ब्रँड हा जो करिश्मा आहे तो कायम ठेवला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातूनच महाविकास आघाडीला एक सोडचिठ्ठी देणं आणि इंडिया आघाडीला देखील सोडचिठ्ठी देणं याशिवाय पर्याय जो आहे तो नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या दसरा अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. उदय, मी तुमच्याकडे येतो या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी. आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. शशिकांत पाटील, आपण शशिकांत शिंदेजी आपल्या सोबत आहेत. शशिकांतजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? शशिकांतजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, शिंदे साहेब, माहिती अशी मिळते की जर कदाचित
या दोघांची युती झाली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर सुद्धा पडू शकतात. तो मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अमितजी, ही बातमी तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचली असेल कारण तुमचे सोर्स पण तगडे असतात. 2 ठाकरे बंधू युतीची घोषणा करणाऱ्या दसरा मेळाव्याला ही तुमच्यासाठी धाकधूक वाढवणारी बातमी आहे की निश्चिंत आहेत? नाही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत ना. कोणाला युती करायची आहे त्यांना युती करू द्या, परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा भस्मासूर आणि रावण हा मुंबईकर जाळल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं जे काम महायुतीच्या माध्यमातून 11 वर्षामध्ये झालेलं आहे, मराठी माणसाला बीड चाळीमध्ये त्याचं 500 फुटाचं घर मिळवून दिलेलं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ज्यांनी प्राप्त करून दिला आहे, अशा महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर आपला कौल देणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची धाकधूक नाहीये ठाकरेंच्या आव्हानाची? मुंबईकर ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी, मोदीजींच्या पाठीशी, देवेंद्रजींच्या पाठीशी उभा राहतोय आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यय आपल्याला मिळालंय, बीएसटी एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याची झलक मिळाली आहे. म्हणूनच कदाचित काही लोकांना धाकधूक झालेली आहे आणि म्हणून 20-25 वर्षे एकमेकांची भांडणारे पण एकमेकांच्या आता घरी जायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे धाकधूक कोणाला आहे हे मुंबईकरांच्या समोर स्पष्ट होतंय. ठीक आहे, धन्यवाद. पण मुंबईचे अध्यक्ष म्हणून तुमच्या समोरचं हे चॅलेंज असेल यात कुठलीही शंका नाही आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे मुंबईची निवडणूक, हे याबद्दलच कुठला दुमत नाही आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही उजेड टीव्हीशी बोललात त्याबद्दल. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, तुम्ही पूर्ण करा. विलास, आपण बघतोय की राजकीय वरिष्ठ सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळाली आहे, त्यानुसार येणाऱ्या नवरात्रीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचे घट बसणार आहेत आणि येणाऱ्या दसरा मेळावा म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. त्यानुसार त्या आधीची ज्या काही महानगरपालिका मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे मुंबई असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि त्याचबरोबर मराठवाडा आणि त्याच खानदेश इथल्या ज्या सर्वात महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकांमध्ये, कारण शिवसेना मनसे हा एकूण शहरी पक्ष जो आहे तो म्हटला जातो, ग्रामीण भागांमध्ये फारशी ताकद जी आहे या दोन्ही पक्षांची नाही, मात्र शहरामध्ये मात्र बऱ्यापैकी ताकद राखून असलेले दोन्ही पक्ष आणि या दोन्ही पक्षांना आपण म्हणतो की या दोन्ही पक्षांची जी युती होणं महत्त्वाचं आहे. कारण अनेक उमेदवार ज्या दोन्ही पक्षांकडे आहेत त्या दोन्ही उमेदवारांचं समाधान म्हणजे दोन्ही पक्षांच्या जे उमेदवार आहेत त्यांचं समाधान होणं अत्यंत गरजेचं. कुठेतरी काही वॉर्डांमध्ये क्लॅशेस देखील होऊ शकतात, कारण मुंबईमध्ये जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईमध्ये देखील एका वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांमध्ये अनेक उमेदवार आहेत, त्यामुळे कुठेतरी अटीतटीचा सामना होऊ शकतो. त्यामुळे तिथे जी काय गुंतागुंत आहे किंवा वाद आहे तो आताच सोडवला गेला पाहिजे आणि त्यासाठी जागा वाटपासंदर्भात एक प्राथमिक चर्चा जी आहे ती करण्यासाठी स्वतः अनिल परब इथे आलेले. अनिल परब यांचं येणं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात 227 जे वॉर्ड आहेत त्या संदर्भातला एकूणच संपूर्ण एक जो काय संपूर्ण ब्ल्यू प्रिंट आहे ते घेऊन आलेले, कारण अनिल परब हे संपूर्ण मुंबईची जबाबदारी सांभाळतात ठाकरेची. त्यामुळे मुंबईमध्ये मुंबई शहर असेल, उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, येथील संपूर्ण नगरसेवकांची 227 वॉर्डांची इत्यंभूत माहिती जी आहे ती अनिल परब यांना आहे आणि त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः संजय राऊत आलेले आहेत. आणि आपण पाहतो आहोत की या दोन्ही बंधूंची युती जी आहे होणं आणि त्यासाठी खालचं ग्राउंड तयार होणं म्हणजे जमीन तयार होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठीच वॉर्डरमधले जे वाद आहेत ते मिटले पाहिजे आणि त्यासाठी खाली स्थानिक पातळीवरती युती जी आहे मनोमिलन जे खालपर्यंत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठीच येणाऱ्या नवरात्रीच्या आधी, येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या आधी युतीची घोषणा करायची असेल तर त्यासाठीची ही पूर्वतयारी आहे आणि त्यासाठी आज अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ इथं आलेले आहेत. काल जी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये ठाकरे गटाला खूप मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे. त्यांच्या 6 खासदारांनी जे आहे ते क्रॉस वोटिंग केलेलं आहे आणि हे क्रॉस वोटिंग जसं काल झालेलं आहे त्यानंतर येणाऱ्या महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल यामध्ये देखील मोठा दगा फटका जो आहे तो उद्भवू शकतो, निर्माण होऊ शकतो आणि तोच टाळण्यासाठी ठाकरेंनी आज मोठं पाऊल उचललेलं आहे. ते थेट राज ठाकरे यांच्या निवासाने शिवतीर्थ इथं आलेले आणि शिवतीर्थ आल्यानंतर एकूणच अंतिम शिक्कामोर्तब जे आहे युती संदर्भात होण्याची शक्यता आहे आणि हे शिक्कामोर्तब अधिकृत घोषणा हे दसरा मेळाव्यासारखा अजून कुठला दुसरा मुहूर्त जो आहे मोठा तो नसू शकतो. त्यामुळे त्याच मेळाव्यात जर अधिकृत युतीची घोषणा करायची असेल तर तत्पूर्वी सगळी प्राथमिक पूर्वतयारी ज्या चर्चा आहेत
त्या होणं अत्यंत गरजेचे. त्यामुळे नवरात्रीमध्ये युतीचे खरंय. गट बसतील आणि युतीचे दसरा गट मेळाव्याला बसतील हे अतिशय महत्वाचं आहे. उदय आपल्या सोबत कोल्हापूरहून संजय पवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते. मी त्यांच्याकडे जाणार आहे. पवार साहेब, खरं तर मातोश्री आणि कृष्णकुंज मधलं अंतर हे साधारण 6 किलोमीटरचं, पण ते अंतर कापायला 2 दशकं लागली. पण आज जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः लहान भावाकडे गेलेले आहेत, म्हणजे त्यांनी एक प्रकारे सन्मान दिलेला आहे त्यांना, आणि कोण कुणाकडे जाणार यावरून चर्चा सुरू होती, पण त्याच्यावर पडदा पडला. अखेर उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघाले आणि कृष्णकुंजवर गेलेले आहेत. तुम्ही या डिप्लोमसीकडे कसं पाहता? नाही, साहेबांच्या बाबतीत आम्ही बघितलं तर ते आमच्यासाठी दैवतच आहेत. मग मोठे साहेब असू दे, उद्धव साहेब असू दे, आम्हाला कुणाच्या भल्यासाठी गेले, त्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी गेले, मराठीच्या भल्यासाठी गेले तिथं ते. आणि शेवटी भाऊ आहेत ते, एका नातं आहे त्याचं, रक्ताचं नातं आहे. कोण कुणाला जाण्यापेक्षा एकत्र येऊन चांगलं काय घडत असेल तर तो विषय महत्त्वाचा असतो. कुणी कुणाला गेलं ह्यापेक्षा एकत्र येणं आणि महाराष्ट्राचं भलं होणं, मराठीचं भलं होणं, यासाठी उद्धव साहेबांनी मोठं पाऊल उचललंय. त्यांचा मला अभिमान आहे, त्याबद्दल अभिमान आहे. तर आता तर या घडीची महत्वाची बातमी 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा होणार. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्याच्या दरम्यान होणार. महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी. गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या बद्दलच्या राजकीय चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू असताना आता अखेर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता, आणि त्यामुळे आजची ही भेट राजकीय होती आणि या राजकीय भेटीच्या माध्यमातून युतीचे संकेत मिळालेले आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, ज्या क्षणाची वाट पाहत होते शिवसैनिक मनसैनिक, अखेर ती बातमी येऊन धडकली आणि युतीची घोषणा होणार असं कळतंय. काय तपशील आहे याबद्दलचा? विलास, आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावरती आलेले. त्यामागे अनेक राजकीय कंगोरे असल्याचं समजतं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकूण 9 खासदारांपैकी 6 खासदार आहेत यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे, आणि त्यामुळे काहीशी पक्षाची पडझड आहे ती जर रोखायची असेल आणि असंच जर सुरू राहिलं तर पक्षाची अधोगती होऊ शकते. आणि त्यामुळे काहीतरी नवं दिशा धोरण जे आहे त्यावरती लवकरात लवकर शिक्कामोर्तब होणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी गेले काही दिवस आपण पाहतो, काही महिने आपण पाहतोय, गेले राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी काय बंधू भेट सुरू आहे, त्याचबरोबर ठाकरे ब्रँड एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब लवकरात लवकर करणं हे अत्यंत महत्त्वाचं झाले. आणि त्याचमुळे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत असतील, अनिल परब असतील, हे एकत्र आलेले आहेत. आणि या बैठकीमध्ये आपण पाहतो आहोत, या बैठकीमध्ये हे 2 नेते एकत्र येणं म्हणजे मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका आणि त्याचबरोबर नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नांदेड आणि अमरावती या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या, या महानगरपालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट असेल, मनसे असेल, यांचं काही ना काही जे आहे ताकद तिथे आहे. त्या सर्वांना एकत्रित आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळ